हॅलो. आज आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पार्ट शिकणार आहे. 11th मधला स्टँडर्ड 11th महाराष्ट्र स्टेट बोर्ड साठीचा फर्स्ट चॅप्टर सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर ह्या आधीचे जर तुम्ही एसआय युनिट्स किंवा फर्स्ट जो आपला पार्ट आहे त्याच्या आधीचा तो जर बघितला नसेल तर तो जाऊन आधी बघा, त्यानंतर आपण हा पार्ट आपण शिकू शकतोय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट लॉज मध्ये 5 फंडामेंटल फाउंडेशन असे लॉज आहेत. ठीक आहे. त्यामध्ये लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन ह्या सगळ्या गोष्टी, हिस्टॉरिकल रोडमॅप ऑफ एक्सपेरिमेंट डिस्कवरीज दॅट डिफाईन्स अ मॉलिक्युलर युनिवर्स बिफोर मॉडर्न ॲटॉमिक थेअरी इम्बार्ड. ठीक आहे. तर ह्या इम्पॉर्टंट लॉज बद्दलचं डिटेल डिस्कशन आज आपण करणार आहे. तर वन बाय वन आपण सगळे लॉज समजून घेऊ, त्याच्या मागचं ओव्हरव्ह्यू समजून घेऊ, त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन समजून घेऊ. म्हणजे पेपरमध्ये जर तुमच्यासाठी ते लॉज आलेत किंवा त्यामागचं फिजिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे, फिजिकल इंटरप्रिटेशन काय आहे, हे पण आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर पहिला लॉ हा मास बद्दलचा आहे. ठीक आहे. मॅटर इज ऑलवेज कन्झर्वड हा तो लॉ सांगतो. टोटल रिॲक्टंट वेट मॅचेस फायनल प्रोडक्ट वेट. म्हणजे हा जो पहिला लॉ आहे हा सांगतो की रिॲक्टंट इज इक्वल्स टू प्रोडक्टचं जे वेट आहे ते काय असेल, मास काय आहे, सेम असेल. दॅट इज द फर्स्ट लॉ. सेकंड लॉ आहे प्रपोर्शन बद्दलचा. अ कंपाऊंड कंटेन आयडेंटिकल रेशोज ऑफ कंपाऊंड एलिमेंट रिगार्डलेस ऑफ सोर्स. म्हणजे प्रपोर्शन सारखं असेल रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं. हा प्रपोर्शन बद्दलचं. मल्टिप्लाइज लॉ काय सांगतो, कंबाइनिंग द सेम एलिमेंट इन डिफरंट स्ट्रक्चर यील्ड सिंपल होल नंबर रेशोज. म्हणजे वेगवेगळे एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट कंबाईन होऊन जर प्रोडक्ट फॉर्म झाला म्हणजे कंपाऊंड फॉर्म झाला, तर ते कंपाऊंडचं जे रेशो असणार त्याच्यामधलं जे मास असेल ते व्होल नंबरमध्ये असेल. हा काय सांगतो, मल्टिप्लाइज लॉ सांगतो. गॅस व्हॉल्युम्सचा लॉ जो आहे तो काय सांगतो, रिॲक्टिंग गॅस व्हॉल्यूम इंटरॅक्ट इन सिम्पल व्होल नंबर प्रपोर्शन कॉन्स्टंट. व्होल नंबरमध्ये असेल त्यांचा जे असेल प्रत्येक गॅसेस आणि त्यांचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम कसा असेल, सेम असेल. हा काय सांगतो, गॅस व्हॉल्यूम्स लॉ सांगतो. नेक्स्ट इज द ॲव्होगॅड्रो लॉ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयडेंटिकल व्हॉल्यूम्स ऑफ डिस्टिंक्ट गॅसेस हाऊस आयडेंटिकल नंबर ऑफ कंपोनंट मॉलिक्यूल. आता ॲव्होगॅड्रो म्हणजे आयडेंटिकल व्हॉल्यूम्स ऑफ डिस्टिंक्ट गॅसेस हाऊस आयडेंटिकल नंबर ऑफ कंपोनंट मॉलिक्यूल. याच्यामध्ये आयडेंटिटी आपल्याला दिसतील. तर याचं डिटेल डिस्कशन आपण वन बाय वन आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. इम्पॉर्टंट आहे सगळे लॉज. प्रत्येक लॉची वेगवेगळी आपली स्वतःची आयडेंटिटी आहे आणि प्रत्येक लॉ हा काहीतरी डिटेल अंडरस्टँडिंग आपल्याला देत आहे. स्टिचोमेट्री बद्दलचं डिटेल गायडन्स ह्या 5 लॉ मधून आपल्याला मिळते. तर फर्स्ट लॉ इज कन्झर्वेशन ऑफ मास. सो व्हॉट इज द कन्झर्वेशन ऑफ मास? हा लॉ कोणी डिराईव्ह केला, तर अँटोनी लेव्हिएझर यांनी डिराईव्ह केला आहे 1789 मध्ये. प्लीज कीप इन माइंड, 1789 मध्ये अँटोनी लिव्हेझर यांनी हा सायंटिस्टनी हा लॉ काय केला आहे, डिराईव्ह केला आहे. अकॉर्डिंग टू दिस लॉ, this conservation, the principle established that mass can neither be created nor be destroyed inside the closed chemical system. एखादी केमिकल सिस्टम आहे ह्यामधला जो म्हणजे आपण म्हणू शकतो मास जो आहे तो डिस्ट्रॉय केला जाऊ शकत नाही किंवा परत बनवू पण शकत नाही. तर तो काय होतो, सेम असतो. ड्युरिंग द केमिकल चेंज द कलेक्टिव्ह फिजिकल मास ऑफ प्रोडक्ट जनरेटेड इज ऑलवेज आयडेंटिकल टू द इनिशियल मास ऑफ रिॲक्टंट कन्झ्युम. म्हणजे रिॲक्टंट कन्झ्युम झालेला जो मास आहे तो प्रोडक्ट मध्ये फॉर्म झालेल्या मासच्या काय असेल, सेम असेल. दिस इज द लॉ, right? According to the conservation of mass, the reactant mass is always equal to the product mass. That is simple as that. म्हणजे काय असेल की रिॲक्टंट मध्ये जेवढं आपल्याला मास असेल तेवढं प्रोडक्ट मध्ये यायला पाहिजे आणि येणारच, हा हे लॉ सांगतो. एक्झाम्पल पण आहे याबद्दलचे भरपूर वेल नोन एक्झाम्पल जे अँटोनी लिव्हेझर सरांनीच घेतलेलं आहे. लॅबोरेटरी प्रूफ त्यांनी करून पण दाखवलेला आहे. तर हा आहे कॅल्शियम कार्बोनेट CaOCO2. आता कॅल्शियम कार्बोनेट हा रिॲक्टंट 100 ग्राम होता CaOCO3. ठीक आहे. प्रोडक्ट काय फॉर्म झाला, 56 ग्राम ऑफ CaO, 44 ग्राम ऑफ CO2 आणि टोटल ग्राम किती आले, 100 ग्राम आले. म्हणजे रिॲक्टंट 100 ग्रामचा होता, प्रोडक्ट सुद्धा 100 ग्रामचा झाला. ह्यावरून वी प्रूव्ह दॅट
द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे रिएक्टंट मास इज ऑलवेज इक्वल टू द प्रोडक्ट मास बिकॉज मास इज नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. की सायंटिफिक सिग्निफिकन्स काय आहे? लेव्हेजर meticulous quantitative weight balance measurement pave the way of modern stoichiometric equation. आता हे जनरल कन्क्लुजन आहे याच्यावर की आपण त्यांनी जर सायंटिफिकली जर ते वेट केलं रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास तर ते काय आलं? सेम आलं. म्हणजे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हा काय आहे? व्हॅलिड आहे आणि तो प्रूव्ह सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही करून पण बघाल की रिएक्टंटचं जेवढं तुम्ही मास घेतलेलं आहे प्रोडक्टचं सेम येईल किंवा काही एरर केसमध्ये थोडंसं मायनर चेंजेस येऊ शकतात प्रॅक्टिकली. ओके, आता लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन आपण डिस्कस करूया. व्हॉट इज द लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन? जोसेफ प्राउस्ट यांनी 1799 discovered the Joseph Proust that law of definite proportion. According to this law, a given chemical compound always contain its component element in a fixed ratio by weight, regardless of its source, extraction process, the mode of synthesis. यांचं म्हणणं काय आहे? When element when two or more element combine to form the compound, right? When two or more element form the compound, then there is a formation of weight. That weight is in fixed ratio. काहीतरी fixed ratio असेल त्यांचा. For example, we have Joseph Proust have the two they launched the two kind of natural sample and the synthetic sample. For example, cupric carbonate have the natural sample as well as the synthetic sample. According to the natural sample, copper is 51.35, carbon is 38.91, oxygen is 9.74%. Is same found in the synthetic sample too. So, a given chemical sample always contain its component element in a fixed ratio. Fixed ratio मध्ये असणार आणि मोड ऑफ सिंथेसिस नंतर पण ते काय असणार? सारखे असणार असं त्यांनी प्रूव्ह केलंय. नॅचरल सॅम्पल वर्सेस सिंथेटिक सॅम्पल यूज करून सुद्धा we have the same composition kind of ratio. That's why the law of definite proportion is proved by Joseph Proust, right? Because the composition of natural sample as well as the synthetic sample is always equal. त्याचं जे प्रपोर्शन आहे ते काय आहे? सेम आहे. त्यामुळे हा सुद्धा लॉ काय झाला? इथे फुलफिल झालेला आहे. नेक्स्ट लॉ इज मल्टिपल प्रपोर्शन्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मल्टिपल प्रपोर्शन? डॅल्टन सरांनी 1803 मध्ये हा लॉ काय केलेला आहे? फॉर्म केलेला आहे. वेन टू एलिमेंट कंबाईन टू फॉर्म अ मोर दॅन वन कंपाऊंड, द मासेस ऑफ वन एलिमेंट दॅट कंबाईन विथ फिक्स्ड मास ऑफ अदर आर इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. होल नंबरच्या रेशोमध्ये असणार. होल नंबर म्हणजे काय? 0, 1, 2, 3 पासून इन्फिनिट जे सुरू होतात त्या होल नंबरच्या रेशोमध्येच ते काय असणार? एलिमेंटचं कंपोजिशन असणार. The fundamental concept provide the element combined is discrete chemical packet atoms rather than the arbitrary variable amount. आता याचं एक्झाम्पल थ्रू आपल्याला समजणार आहे की कशा पद्धतीने हा लॉ काम करतो. आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ. एका वेगवेगळ्या एलिमेंट पासनं एकापेक्षा दोन कंपाऊंड पण बनू शकतात की नाही? बनू शकतात. तर त्याबद्दलच हे थोडंसं डिटेल डिस्कशन आहे बघा. आता इथे एक्झाम्पल बघू. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन वॉटर बनला H2, राईट? इथे 2.0 ग्राम हायड्रोजनचं मास आहे, फिक्स्ड आहे. ऑक्सिजनचं मास 16.0 ग्राम आहे, व्हेरिएबल आहे. ऑक्सिजन मास रेशो 1. ठीक आहे. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मिळून हायड्रोजन परऑक्साईड पण बनू शकतो. इथे ऑक्सिजन काय झाला? एक वाढलेला आहे आणि इथे ऑक्सिजनचा मास व्हेरिएबल आहे. तर ह्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की दोनच हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोनच एलिमेंट आहे, पण एकाने वॉटर बनवला, एकाने काय बनवला? हायड्रोजन परऑक्साईड बनवला. फॉर अ फिक्स मास ऑफ हायड्रोजन द रेशो ऑफ कंबाईन ऑक्सिजन मास इज एक्झॅक्टली 16.32 विच सिम्प्लिफाईज द होल नंबर 1:2. म्हणजे एका वेळेस हायड्रोजन सारखे होते पण एका वेळेला ऑक्सिजनची क्वांटिटी बदलली, दुसऱ्या वेळेला बदलली, तर त्यामुळे रेशोमध्ये काय आला? चेंज आला. तर अशा पद्धतीने रेशो ऑफ मल्टिपल कंपाऊंड असं डिस्कस केलेलं आहे किंवा अशा पद्धतीने वी प्रूव्ड इट की इथे काय झालं? वन एलिमेंट इज सेम बट अनादर एलिमेंट इज चेंज in the formation of compound so that the ratio must be changed, right?
So that is the ratio of multiple compounds. Another one is law of gases volume. The law of gases volume is very important, discovered by Losef Gay Lussac in 1808. So according to this law, when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in volume which bear a simple ratio to one another and volume gases product. म्हणजे volume must be same and the temperature must be same. For example, H2 gases, Cl2 gases form to HCl gas. Consider the industrial production of hydrochloric acid gas are pure element, right? त्याच्यामध्ये when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in volume which bear a simple ratio to the another. That is, the ratio is simple, right? One volume of H2, one volume of Cl2, two volume of HCl. Combining volumetric ratio, we have 1:1:2. That is the simple ratio. So according to Joseph Guy Lussac, the ratio must be of element is in the simple ratio form. Vital prerequisite condition is all reacting and resulting gases volume must be analyzed and measured in identical temperature and pressure parameter. That is, the temperature and pressure must be identical. This is the we can say assumption and we can say prerequisite of condition. म्हणजे ही कंडिशन आहे कशाची? जोसेफ गॉय लुसॅक ह्या लॉची किंवा ह्या गॅसेस व्हॉल्युम्सची, लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्युम्स. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर मस्ट बी आयडेंटिकल असायला पाहिजे ह्या लॉ नुसार. आता लास्ट लॉ इज एव्हॅगॅद्रो लॉ. आता एव्हॅगॅद्रो लॉ काय सांगतो ते पण इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने आपण 5 लॉज आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, so the next one is व्हॉल्युमेट्रिक प्रपोर्शन इथे सांगितलेलं आहे, जे की आपण आयडेंटिकल घेतलेलं आहे. एव्हॅगॅद्रो हायपोथेसिस. तर एव्हॅगॅद्रो हायपोथेसिस 1811 मध्ये डिस्कवर्ड झालेला आहे. ठीक आहे. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल पॅरामीटर ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन ऑन इक्वलंट काइंड ऑफ count of molecule. Equal volume of all gases, this is very very important. That is, equal volume of all gases count equivalent count of molecule. Volume equal असेल तर count कसा असेल? Equivalent count of molecule. This is crucial hypothesis. Recollite Dalton atomic theory with Guy-Lussac volumetric reaction, introducing the concept of diatomic molecule. इथे concept derive झालेला आहे diatomic molecule. What is diatomic molecule? We'll discuss in next lecture. Don't be worried. So volume is directly proportional to the n. So what is n? We'll already discuss in before the chapter, but we'll discuss in next session too. So Avogadro law नुसार काय आहे? Equal volume of all gas under identical parameter of temperature and pressure contain an equivalent काउंट ऑफ मॉलिक्यूल. जेवढे व्हॉल्यूम असेल गॅस मधला तेवढा इक्विव्हॅलंट काउंट असेल मॉलिक्यूल मधला, राईट? म्हणजे इथे मोल कॉन्सेप्ट आला. तर ह्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर कसं असणार आहे? आयडेंटिकल असेल. त्याच वेळी काउंट कसा असेल? आयडेंटिकल असेल, अकॉर्डिंग टू द Avogadro hypothesis. सो अशा पद्धतीने विल डिस्कस each and every law of conservation of mass, law of multiplies, त्याच्यानंतर Avogadro law, Lussac law, अशा पद्धतीने आपण सगळे लॉ डिस्कस केलेले आहेत. तर हे सगळे लॉ इम्पॉर्टंट आहे, कारण ह्यावरूनच आपल्याला स्टिचोमेट्री हा कॉन्सेप्ट समजणार आहे. कोअर टेक अवे काय घ्यायचं आहे? स्टिचोमेट्री कॅल्क्युलेशन आर डीपली अँकर्ड इन दिस 5 हिस्टोरिक लॉ. ह्या लॉ वरून आपल्याला समजणार आहे ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. So do you have any question? Please let me know in comment section. And till then, take care and bye bye. आणि नेक्स्ट चॅप्टर मध्ये, नेक्स्ट सिरीज मध्ये आपण हे बघणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हे बघणार आहे की मोल काय आहे, सगळं मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं, फॉर्म्युला मास म्हणजे काय आहे. 11th चॅप्टर मधला पहिला युनिट मधलेच हे सगळे कॉन्सेप्ट आतापर्यंत आपण बघत आहोत. ठीक आहे. सो काही डाऊट असतील प्लीज कमेंट मी. And take care. Bye bye. Thank you.